उन्हाचा तडाखा वाढत आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याने शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे। मार्च उजाडण्यापूर्वीच तशी निवेदन येत असल्याने विद्यार्थी पालकांपेक्षा संघटनांना सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची घाई झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात 2777 शाळा असून त्या अंतर्गत 1,90,000हून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत। प्रत्येक शाळांमध्ये झाडे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे। पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची दैनंदिन जबाबदारी त्या शाळेचीच आहे। दरम्यान शाळांमधील बहुतेक विद्यार्थी त्याच गावातील असतात। शाळा सुटल्यावर बरीच मुले गावात किंवा शाळेच्या मोकळ्या मैदानावर विविध खेळ खेळताना दिसतात। उन्हाची तीव्रता अजून फार वाढलेली नाही, तरी देखील फेब्रुवारीमध्ये सकाळच्या सत्रात शाळा भरवावी अशी मागणी होत आहे। शाळा व्यवस्थापन समित्या, पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार अशा वेळी व्हावा असेच काहींचे मत आहे। सकाळच्या सत्रातील शाळा विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या सोयीची असेही काही पालक सवाल करीत आहेत। तरी पण उन्हाचा तडाखा ध्यानात घेऊन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। सीईओंच्या अध्यक्षतेखालील शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। दरवर्षी साधारणतः मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवली जाते। आताही तसेच नियोजन असून तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे। 4 किंवा 5 मार्च रोजी शिक्षण समितीची बैठक होईल, त्यात त्या संबंधीचा निर्णय होईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली।